धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाटक पैलवान नंदिता शिंदे यांच्या माध्यमातून विजयजी थँक्यू सो मच. विजयजी मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि स्कोरर अनिल आमच्या बरोबर आहेत. समालोचक कक्षामध्ये आपल्या या भागातील एक प्रसिद्ध कमेंटेटर, सुप्रसिद्ध कमेंटेटर शाहरुख पठाण देखील आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर 7S ची लाईव्ह 7S ची जी पूर्ण टीम आहे ती देखील सज्ज झालेली आहे. ऑल राईट ऑन सेट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल अखिलेश सिंग. आपल्या कोणत्या पहिल्या षटक टाकण्याकरता मानव काटे आणि युवराज गुंजाळ ही जोडी मैदानावरती. जे लाईट्स ऑन आहेत ते बंद करा प्लीज. जल्दी फोकस करू. इलेक्ट्रिशियन जल्दी फोकस करू. लाइट्स बंद करा. और सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. डॉक्टर सुजेता दवे के फर्नीचर से 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. कितना संघर्ष पिछले 6-7 दिनों में शाहरुख आपने देखा है. और अब मैच शुरू हो रहा है, मुकाबला शुरू हो रहा है. घमासान शुरू होता है. सेकंड कॉलिंग फॉर ऑफ द टूर्नामेंट. अखिलेश सिंह इस वक्त तैयार है. मानव काटे प्रारंभिक बल्लेबाज. नॉस्टे ग्रीन पर युवराज गुंजाल इनको ड्राइव करना चाहते थे बैट बोर्ड पर. जोरदार अपील विकेट कीपर बॉलर द्वारा. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. अपील जरूर करेंगे, अपील सब लोग करते हैं. मैदान के ऊपर जो खिलाड़ी वो अपील करेंगे, दोनों करते हैं. मतलब एक तो कोर्ट में वकील और मैदान के अंदर वो कह रहा है खिलाड़ी अपील करेंगे. लेकिन इस वक्त अंपायर के ऊपर जजमेंट जो दिया गया था जिसपे कोई नुकसान नहीं हुआ है. थँक्यू. चांगली सुरुवात अखिलेश सिंग यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन तयार आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर होता, थोडासा दूर ठेवला होता मानवपासनं. स्ट्रोक चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये शतरक्षक आहे. सर, आपण साई बालाजी 11 लोणी या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर आघाडीच्या जोडीमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. मानव काटे सलामीला आलेत युवराज सोबत, परंतु पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. अखिलेश सिंग पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये देखील आपण अखिलेशला कोलकाता संघामध्ये पाहिलं. एक मोठा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे नाशिकचा. तो पहिलं षटक घेऊन आलाय. सुरुवात चांगली आहे. आपण पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर मग पहिल्या 2 चेंडूंमध्ये मानव काटेसाठी जर बघितलं तर दोन्ही चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर मात्र हाताळले गेले आणि युवराजसाठी देखील चांगला डब्बा अखिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हो, यावेळेस देखील खूप चांगला बॉल फुलर लेंथवर टाकला होता. पहा, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न युवराज गुंजाळ यांचा होता, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे. अखिलेशने सुरुवात जबरदस्त केली आहे. सामन्याचा विचार जर केला तर 7 षटकांची लढत जरूर आहे, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या फायद्याच्या असणार आहेत आणि त्या धावा बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. परंतु समोर अखिलेश सिंग खूप चांगली गोलंदाजी करतायत. सर, 4 चेंडूंमध्ये 1 धाव दिली आहे. सागर शिर्के आलेत. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. आखूट टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. दर्जेदार फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. युवराजचा पहिला चौकार.
पार की तरफ मिड विकेट पर कैच लपक लिया, गेंद सीधी मिड विकेट के खिलाड़ी के गोदी में चली गई। बहुत ही शानदार कैच लिया गया, महेश ने शानदार कैच लपका और या पारी समाप्त हुई युवराज गुंजाल की। असं वाटत होतं हा चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करेल, परंतु मिड विकेटमध्ये चांगला कॅच, जजमेंट खूप चांगलं होतं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये सीमारेषेच्या जवळ ज्यावेळेस तुम्ही झेल पकडला त्यावेळेस चेंडूवरची नजर तुम्हाला बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असताना ते जजमेंट खूप चांगल्या पद्धतीने घ्यावं लागतं आणि ते बघायला मिळालं. चांगला कॅच, पहिली विकेट. युवराज बॅक टू द डकआउट. शाहरुख जब आप कैच लपक लेना एक बार भी देखें क्या हुआ था मैदान के अंदर एक्शन रिप्ले से बने द्वारा और सर पर बड़ा स्टॉप गोल करना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर दर्शकों में एक्शन देखिए, गेंदबाज क्या है रिएक्शन देखिए, इनको लगा कि गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। दो चीजें आपको करनी है होती है, एक तो बॉल के ऊपर निगाहें रखनी पड़ती है और पीछे बाउंड्री लाइन जो आपका पैर है ना बिल्कुल वो क्या बाउंड्री को टच हो रहा है वो भी देखना पड़ता है। वो बहुत ही अच्छा शरीर का संतुलन था, अच्छी तकनीक थी और उसके कारण एक बेहतरीन कैच महेश चव्हाण ने बाउंड्री लाइन पर लपका। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान। खूप चांगल्या तंत्राचा वापर केला तिथे झेल पकडण्यासाठी. नवीन फलंदाज आदिल शेख एक आक्रमक फलंदाज आहेत. काल चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला होता. पहिली विकेट आली आहे. युवराज गुंजाळ बाद झाल्यानंतर आता संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्याकरिता सागर तयार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका, बॉल सीमारेषा पार. मिळतील 4. टक्कर बल्लेबाजी कर रहे थे कि ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को देखा मापा परखा और धूम मचाई, मिला रूमर मचाया धूम। बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज का आदिल एक मैच में बहुत बेहतरीन खेले हैं, जो एक बार फिर दबाव था उनके ऊपर। ये दूसरे एंगल से देखें, 3 एंगल से आपको दिखाया जाएगा ये शॉट किस तरह से खेला गया। शानदार बल्लेबाजी आदिल द्वारा, इस चौके के साथ उनका कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। स्कोर की अगर बात करें तो स्कोर भी बिल्कुल आगे बढ़ रहा है। रन चाहिए, रनों के मुंह को बढ़ाने की जरूरत है। गेंदबाज की रिएक्शन देखें, आज पहली गेंद पर एक अलग रिएक्शन थी, तब एक बार फिर वो थोड़ी निराशा थी, लेकिन जब कैच लपका तब उनके चेहरे पर मुस्कुराहट आई। सागर शील की गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। पर जाके रूम बनाना चाहते थे, टप्पा खाने के अंदर की तरफ आई है और मल्लिका अंदर किनारा सुपर के विकेट शागर ऑन साइड पर पुल किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंदबाजी की तरफ ट्रैवल, शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, तालियां बज रही है, तालियों की आवाज आप सुन रहे हैं, दर्शक भी सपोर्ट कर रहे हैं इस वक्त। स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर कमाल का खेल, शॉट अच्छा था और उच्च कोटि की फील्डिंग बाउंड्री पर। सचिन शिरतारने बचाए रन 4 आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सचिन शिरतारचं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य पाहायला मिळत आहेत. खूप मोठं अंतर होतं, ते कव्हर करायचं होतं आणि चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं आणि त्यानंतर रिटर्न चांगला झाला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 12 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सागर तयार आहेत. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथे जर बघितलं तर महेश मुंढे यांनी पकडलाय झेल. आदिल शेख यांचा खेळ देखील या ठिकाणी समताडा दिसतोय. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत विकेट आली आहे. दुसरा धक्का आदिलच्या रूपामध्ये बसतोय फलंदाजी करणारा साईबाला जिल्लवंड लोणी संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सर आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता विकी मुंढे, तो चूक करणार नाही आणि त्याने पकडला झेल. दुसरी विकेट. बहुत खूबसूरती के साथ खेल मैदान के अंदर और बल्लेबाज की रिएक्शन देखे, अब जाकर सागर शिर्के के चेहरे पर मुस्कुराहट आ रही है और विकेट मिल रहे हैं। सबसे बड़ी बात जब आपको विकेट मिल रहे हैं ना कि पदौर गेंदबाज, तो कॉन्फिडेंस बढ़ता है। ये शॉट जब खेला गया ना तब बल्ला मिड विकेट की तरफ चला गया था, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ खिलाड़ी भी किया। हो क्या बात है। ये स्माइन देखिए सागर शिर्के की खुशी का कोई ठिकाना नहीं। स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। एक तरफ खुशी है तो एक तरफ गम है. बल्लेबाज थोडेसे निराश. किरण खोबरे यांना आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता या सामन्याचा आनंद घेत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. किरण खोबरे
ओव्हरचा खेळ तो देखील संपलेला आहे पहा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 12 धावा. खूप वर बसलेत किरण खोबरे, मॅचचा आनंद घेत आहेत. 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज महेश चव्हाण गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत. तर समोर जर बघितलं तर कोपरगावचे एक प्रतिभाशाली खेळाडू मानव खाते सलामीला आलेत. आज त्यांच्यावर जबाबदारी सुरुवातीलाच देण्यात आली आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळलाय, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. ऋतिक चांगल्यानं प्रयत्न केले परंतु ऋतिक चांगल्याचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज मानव खात्याला मिळते 4 धावेंची हमी. एक दर्जेदार शानदार चौकार. स्ट्रोक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था, ऑफ टाइम के बाहर बैकफुट पर समय मिला बल्लेबाज को और खूबसूरती के साथ पॉइंटर कवर के बीच का जो गैप था वो भेद दिया था. गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए वेलकम बाउंड्री. बीच बीच में चौके भी आ रहे हैं और एक तरफ विकेट भी गिर रहे हैं. तो मानव काटे अंडर प्रेशर बहुत ही शानदार बल्लेबाजी. एक्शन रिप्ले देखें 7 दौरान ऑफ साइड पर रन बटोरते हैं. मैंने इनको एक बार भी स्लॉक स्विप करते भी देखा है. पुल बहुत अच्छा करते हैं, हुक करते हैं, रचनात्मक बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लॉफ्ट करते हैं. मिडल में सारे शॉट है. क्रिकेट के परिभाषा को जानते हुए मानव काटे. यावेळेस थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. अतिरिक्त उसळ या चेंडूला मिळाली पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. महेश पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. मानव काते स्ट्रायकर एंडकडे तर गोलंदाजी करण्याकरिता महेश चव्हाण यांना आपण पाहतोय. सर 7 षटकांची लढत आहे. आतापर्यंत संमिश्र प्रतिसाद राहिला म्हणजे विकेट देखील आल्या आणि धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. जी हाँ, इस वक्त विकेट भी आ रहे हैं और एक बार फिर रन भी. और ऑफ टाइम के बाहर रूम मिला, खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया और फिर थोड़ा धीमा है लेकिन शॉट कमाल का था. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग बाय मानव काटे. अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मानव खाते फलंदाजी करतात ना त्यावेळेस अगदी लेदर बॉलचं फील येतं आणि तेच चित्र इथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. म्हणजे चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतात, चेंडूच्या गुणवत्तेवर फलंदाजी करण्यासाठी मानव काटे ओळखले जातात आणि त्यांचे मनमोहक फटके या प्रेक्षकांना देखील आनंदित करून जात असतात. हाच खेळ तुम्हाला करावा लागणार आहे कारण सर 7 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला संयम देखील दाखवावा लागतो आणि वेळेप्रसंगी आक्रमकता देखील तुम्हाला दाखवावी लागते. यू आर एब्सोल्युटली राइट. आपने सही कहा कि संयम उसके साथ आक्रमण दोनों चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है. लेकिन जब विकेट गिर गए ना शाहरुख तब जाकर वो संयम की जरूरत है, पेशेंस की जरूरत है. लेकिन जब आपके पाने में गेंद आएगी ना तो आपको नहीं छोड़ना. वही कर रहे मानव कटे, 9 पर बल्लेबाजी कर रहे, गेंदबाजी कर गेंद अपने बॉलिंग माप पर तैयार. इस बार ऑफ टर्म के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. बीट हुए बल्लेबाज, रन बनाने का कोई अवसर नहीं है. पुनरागमन होताना दिसत इथे. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता, ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कनेक्शन झालेलं नाहीये. हा चेंडू सरळ यष्टीरक्षक कृष्णा पवार यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. महेश चव्हाण गोलंदाजी करण्याकरिता आडव्या बॅटने यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. टेनिस बॉल क्रिकेटचा हा टिपिकल स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धाव फलक जर पाहिलं तर ते मात्र पुढे जात असताना 20 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अखिलेश सिंग यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली असं वाटलं की फलंदाजी करणारा संघ पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं जर बघितलं तर दबावामध्ये आहे, परंतु आदिल शेख आले, त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यांची विकेट आली. परंतु त्यानंतर मानव खाते आता जबाबदारी घेत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण मॅच महत्त्वाची आहे. दुसरा क्वालिफायरचा सामना आहे. जो जिंकणार त्यांच्यासाठी फायनलचे दरवाजे उघडले जाणार आहेत, त्यांना फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यासाठी मात्र हे प्रयत्न सुरू आहे. 21 धावा 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3चा खेळ तो आता अंतिम टप्प्यामध्ये असताना पाहायला मिळतोय. 21 पर 2 महेश चौहान इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार. सामने बल्लेबाज मनोज चाय भाई ऑनसेट पर पुल करना चाहते थे. टेलीग्राम मिल गया था महेश चौहान को. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, शॉट अच्छा नहीं था, सफल हुए लेकिन शाहरुख सफल नहीं हुए. आखिर गेंद पर बिंदी. 3 ओवर का खेल, स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर. साई बालाजी लोनी टॉस अगर देखें तो यस एंटरप्राइजेज ने जीता था. पहले गेंदबाजी करने का फैसला शाहरुख पहले 3 ओवर में. इस मुकाबले में एस एंटरप्राइजेज की बात करें तो पूरी तरह से कंट्रोल में है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. प्रतिषटक 7ची सरासरी बघायला मिळते. अर्थात 3 ओव्हर संपलेले आहेत. 21 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी टीम मिटिंग्स होताना दिसते, परंतु टीम हडल आपण करू नका प्लीज. जास्त वेळ त्यासाठी घेऊ नका, ही देखील विनंती आपल्याला राहणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मनोज जायभावे आणि दुसऱ्या बाजूला मानव खाते हे 2 फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना बघायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. एका बाजूला कोपरगावचे सुपरस्टार आहेत तर दुसऱ्या बाजूला मोरवाडी सिडको नाशिकचे मनोज नाना आपल्याला नॉन स्ट्रायकर इनकडे पाहायला मिळणार आहेत. तर षटक क्रमांक 4 कडे आता आपण जाणार आहोत आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे आणि चौथ्या षटकासाठी कुणाला पाचारण करण्यात येईल ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. टीम हडल झालंय, तिथे थोडीशी चर्चा झाली आहे कशा पद्धतीने आता इथून पुढे खेळ साकारायचा तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 करिता गोलंदाज अखिलेश सिंग यांना पाचारण करण्यात आलंय. तेजस जिगे मैदानावरती आहेत आणि विनोद पानसरे सध्या संघबालक म्हणून मोठी भूमिका पडद्याच्या मागे बजावत आहेत आणि तेजस जिगेने या ठिकाणी जर झेल टिपला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटिंग पावर प्ले ऑन, बॅटिंग पावर का इशारा अंपायर ने किया. अब गेंदबाजी में स्पेशलिस्ट गेंदबाजी करने के लिए आए हैं अखिलेश सिंह. ये मंच है, बहुत ही खूबसूरत नजारा मैं देख रहा हूँ 7 लाइव पर और बहुत बड़ा मंच है तो बहुत बड़े मंच पर बड़े सरवर की भी जरूरत है. पिच मैदान पर वैसे अगर देखें तो अब ज्यादा धूप नहीं है. फ्रैंकली पॉइंट उसके साथ कवर एक्स्ट्रा कवर एक लॉकअप ऑप्शन पर 5 खिलाड़ी. ये कंपास सबको दिखाया जा रहा है जिसमें हमारे साथ शाहरुख जुड़े हुए हैं और ये अतिरिक्त खिलाड़ी हमारे पीछे. उड़ास पार की तरफ हवा में गेंद है मिड विकेट पर वैसे पीछे गांव कॉर्नर पर गेंद चली गई है. मिड विकेट पर खिलाड़ी है, लॉकर पर खिलाड़ी है. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. बेहतरीन खेल मैदान के अंदर. ये शॉट इतना आसान नहीं है. देखिए एक्शन प्ले में क्या हुआ था. आखूड टप्प्याचा होता बॉल पुल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी ठरले. असं वाटलं काही वेळ की बॉलला उंची जास्त मिळाली आहे परंतु क्षेत्ररक्षक कोणी नव्हता. मिड विकेट लॉंग ऑन असल्याकारणे काऊ कॉर्नरपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत आणि हा चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. चौकार आला आणि 1 फॉर द ओव्हर तो देखील देण्यात आलाय. यावेळेचा बॉल कट केलाय. तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाही आहेत. हा चेंडू वेगात ट्रॅव्हल करतोय, जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू करतोय पलायन आणि फलंदाजाला मिळतील 4 रन. बल्लेबाजी हो रहे थे धनाधन और इस वक्त रन मिलेंगे आपको 4. बहुत सुंदर तरीके से बल्लेबाजी हो रही है और 29 2 विकेट के नुकसान पर मानो काटे 18 पर खेल रहे 9 गेंदों का सामना किया. शाहरुख मैंने इनको देखा है बल्लेबाजी करते हुए इसी टूर्नामेंट में. शानदार बल्लेबाजी करते अंडर प्रेशर बहुत अच्छा खेलते हैं. कम लोगों को ये आता है. अब देखिए ये अपर कट का पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे गेंद थर्ड की तरफ चली गई है. 4 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. बेहतरीन पारी इस वक्त मानव काटे की. बिल्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है. ऑफसाइड पर अब फिलहाल 5 खिलाड़ी हैं. बल्लेबाज मानव काटे के लिए प्लान बनाया. अखिलेश सिंह गेंदबाजी कर रहे हैं. बैटिंग पावर प्ले ऑन साइड पर लॉक ऑन. टीम मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर और 2 खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. सीधे बल्ले से तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े सीना तान. मानव काटे ने इस खेल को बनाया आसान. डाउन द ग्राउंड एफर्टलेस, आंखों को ठंडक पहुंचाने वाला छक्का मानव काटे का बल्ले से. अप्रतिम स्ट्रोक, अद्भुत फटका पाहायला मिळतोय. ज्याच्या फलंदाजीचा प्रत्येकाला हेवा वाटे तोच मानव काटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आज प्रभावित करतायत आणि मॅच देखील महत्त्वाची आहे. आपण सुरुवातीलाच त्या बाबतीत चर्चा केली की आज सुरुवातीला मानव काटे आलेत. आरंभिक जोडीमध्ये थोडासा बदल करण्यात आलाय आणि आता मानव काटेला सुरुवातीला संधी मिळाली आणि तो काय जबरदस्त बॅटिंग देखील करताना पाहायला मिळतोय. बैकफुट पे चले गए इस बार. क्या आपने ढूंढ पाए. जोर बहुत बढ़िया थी. गति का इस्तेमाल करना चाहते थे. पहले ताकत का इस्तेमाल किया था, नजाकत के साथ खेलना चाह रहे थे. सब कुछ अच्छा था. टाइमिंग बिल्कुल बहुत ही बेहतरीन. लेकिन क्रिकेट का खेल है ना, इसमें आप रन बनाना चाह रहे तो टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है तो प्लेसमेंट नहीं था. 35/2 चौथा ओव्हर प्रगती पर. अखिलेश सिंग गोलंदाजी करण्याकरिता. वेगवान गोलंदाज, नाशिक जिल्ह्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, समोर बॉलला खेळलाय परंतु तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. सचिन शिरतार यांनी पकडलाय झेल. मोठी विकेट आली आहे. मानव काटे आउट. बॅक टू द डगआउट. वाटेतला काटा जसा आपण अगदी हळूवार काढतो ना तसा आता इथे झाले मैदानावरती. मानव काटे धोका देखील अखिलेश सिंगला बॅटिंग पाऊल करता बोलवलं होतं आणि 24 धावा मानव काटेच्या बॅटमधनं. 12 चेंडूमध्ये 24 स्ट्राईक रेट. 200चा एक षटकार आणि 4 कडकडीत षटकार. अखिलेश सिंगला विकेट मिळाला. सचिनला लॉकरमध्ये सुंदर झेल. बघा काय घडलं होतं मैदानावरती या चेंडूवरती. यावेळेचा बॉल जर बघितला तर थोडासा होता, समोर होता परंतु स्प्रेड डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक सचिन शिरतार.
स्वतः संघनायक आहेत, बॉलच्या खाली आलेत आणि योग्य तंत्राचा वापर आणि त्यानंतर अखिलेश सिंगचं सेलिब्रेशन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे दूसरे एंगल से देखिए एक बार फिर जो सेलिब्रेशन हुआ शाहरुख को इसके बारे में चर्चा हम करेंगे. ये कैच बिल्कुल बहुत ही बेहतरीन था टीम के कप्तान है और अब जाकर अखिलेश सिंह के ऊपर भी कैमरा रहेगा. मानव काटे ये शाहरुख खान बन गए भाई, शाहरुख खान बन गए अखिलेश सिंह और मानव काटे निराश 35 पर तीसरा झटका इस मुकाबले में और अखिलेश सिंह को विकेट मिला है. फलंदाजी करण्याकरिता संघाच्या आयकॉन विशाल निघोटे एक वलयांकित नाव आहे. फलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि धावफलकावर 35 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सन्मानपूर्वक बॉलला खेळलं. सेन्सिबल क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट, सेन्सेशनल विशाल इथे आपल्याला बघायला मिळालं. ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. षटक क्रमांक 4चा खेळ प्रशांत सर संपलेला आहे आणि 4 षटकांमध्ये 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येपर्यंत संघ जाईल काय वाटतं? एक प्रश्न तुम्ही चांगला विचारला, त्याचं उत्तर मी देणार आहे. ज्या पद्धतीने आता 4 षटकं संपले, 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक 18 चेंडू आहेत. आता इथून जो प्रवास असेल ना, तिथे तुमच्याकडे स्थानिक गोलंदाज असतील आणि विशाल निकोट आयकॉन खेळतोय. मनोज देखील जबरदस्त बॅटिंग करू शकतो. तर उर्वरित 3 षटकात आणखी 35 धावा या ठिकाणी करण्याचा म्हणजे 70 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. यश एंटरप्राइजेस त्यांना तिथपर्यंत पोहोचू देईल का हा प्रश्न आहे. पण प्लॅन तर असणार आहे. प्लॅन दोन्ही बाजूला असणार आहे. एक तर 70 पर्यंत पोहोचायचं बॅट्समनला, तर अगदी 55च्या आसपास 50-55च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न यश एंटरप्राइजेसचा असतो. नाण्याला 2 बाजू आहेत. महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता स्थानिक खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतात. एकमेकांना म्हणजे एका गावात खेळणारे असतील, आपल्या परिसरामध्ये सातत्याने खेळत आहे. त्यामुळे कच्चे आणि पक्के दुवे या ठिकाणी आता मैदानावरती पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीने खेळ होईल. 35 धावा अपेक्षित आहेत उर्वरित 18 चेंडूमध्ये. नक्कीच येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 35-40 होऊ शकतात कारण 2 असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मनोज जायभावे एका बाजूला तर विशाल निघोट दुसऱ्या बाजूला आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर शेळके. ओहो, यावेळेस बॅटची इनर एज, बॅटची आतली कडा घेणारा बॉल कृष्ण पवारच्या दिशेने गेला. धावी ते मिळणार नाहीये. सातत्यानं सागरचा एकच प्रयत्न राहिला की फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूमध्ये ते दाखवलंय त्यानं. पहली गेंद पर बिल्कुल वो सक्सेस इनको मिला. बहुत बढ़िया गेंदबाज आउट होता उस समय. पहुंचर पर गेंद लॉकआउट पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं. बहुत सुंदर तरीके से गेंद को फील किया कि अखिलेश सिंह वहां मौजूद है. अखिलेश सिंह गेंद आपका एक बार पीछा भी कर रही है. आप अच्छा काम कर रहे हैं, बेहतर कार्य कर रहे हैं मैदान के अंदर. सिंगल लेना बहुत जरूरी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला फक्त एकच कमी जाणवली म्हणजे ज्यावेळेला आयकॉन एक दिग्गज खेळाडू अखिल भारतीय स्तरावरचा तुमच्याकडे असताना तुम्हाला हाणामारी करण्याची गरजच नाहीये. त्याचा विकेट गेल्यानंतर तुम्हाला हाणामारी करायचा. आता मनोज एक मोठा खेळाडू आहे, पण जेव्हा बाकी खेळाडू जेव्हा मैदानात येतात आणि तुमच्याकडे स्टार खेळाडू असतो तर फक्त एकेरी धाव घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला जायचं हा एक प्लॅन असायला पाहिजे होता. तो काही टीम मध्ये मला बघायला त्याचा अभाव जाणवला या स्पर्धेमध्ये. सागर तयार आहेत. खूप चांगला उल्लेख तुम्ही केलाय. विशाल निघोट आयकॉन आहे स्ट्रायकर एंडला. यावेळेस इनसाइड आउट अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. इनसाइड आउटचा आउटस्टँडिंग फटका आणि बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मॅग्निफिसंट चौकार. सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया. कदमों का बहुत अच्छा सा देखिए कदम ताल किस तरह से था. आगे आए बल्ले के बीचों बीच खेल दिया. स्ट्रक ओवर पर खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया और 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए. 4 रनों के लिए ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय विशाल निकोट. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. स्कोर अब तेजी के साथ आगे बढ़ रहा है. ये कहानी जैसे कि मैंने बताया था, अगर आइकॉन खिलाड़ी आपके पास है तो उनको ज्यादा गेंदें खेलने का मौका दीजिए क्योंकि आखिरकार आप क्या चाहते हैं, वो जीत चाहते हैं. वो प्लान आपका सक्सेसफुल होना बहुत जरूरी. राउंड विकेट. इस बार हवा में फंस गए खिलाड़ी. गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच. सागर शेरके के लिए खुशी का अवसर है. 40 पर चौथा झटका. इस वक्त टीम संघर्ष करती हुई मैदान के अंदर लोनी और अब जाकर ये बदल गई ये कहानी. कृष्णा 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 का शिकार मिला है. आइकॉन बहुत खुश है. आइकॉन बहुत खुश है. 2 बादल जब टकराते हैं तो विस्फोट होता है. विस्फोट हुआ मैदान के अंदर. विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. विशाल निघोट यांना माघारी जावं लागलं. पहा ऍक्शन रिप्ले होता त्यांच्या रडारमध्ये होता, परंतु तिथे जर बघितलं तर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफमध्ये खूप चांगला कॅच सचिन शिरतार त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर सागर शेळकेच्या खात्यामध्ये एक मोठी विकेट आली आहे. पहा विविध अँगल्स आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून विविध अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत.
विकेट मिळाली आहे, मोठी विकेट आली आहे आणि सेलिब्रेशन पहा, कारण विकेटचं महत्त्व सागर शेळकेला माहिती आहे. विशाल निघोट बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिलेश आणि सचिन दोघं अगदी गंभीर दिसतात त्या ठिकाणी. होऊ शकता मैदानावरती काय घडलंय दाबा 40 गड्यांच्या मध्ये 5वें ओवर का खेल जारी है. कमाल का ये मैच है. अब जाकर आंकड़े बदलने वाले, क्योंकि जब हम बात कर रहे थे तब विशाल निकोट मैदान के अंदर थे, आपने प्रेडिक्शन पूछा था तो 8 कि तुम्हें कम से कम 35-40 रन बनने चाहिए, लेकिन प्लान दूसरी तरफ से भी होगा ना. एस एंटरप्राइजेस भी ये मुकाबला जीतने के लिए उनका भी प्लान होगा, कम से कम रनों पर रोकने की कोशिश हो जाएगी. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके हैं. विजय के लिए पहली गेंद, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार फ्लैट छक्का. फुल टॉस गेंद पर सही नसीहत, गलती हुई है, गलती से मिस्टेक हुई गेंदबाज द्वारा. उनके एक्सप्रेशन बता, एक्शन रिप्ले में देखिए, फुल टॉस गेंद पर बहुत ही बेहतर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक है. रन आ रहे, विकेट गिर रहे, बहुत सारी चीजें हो रही है. म्हणजे यापूर्वी आपण ऊन सावल्यांचा खेळ मैदानात बघितला. क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व, कधी बॅट्समन सरची या ठिकाणी होतं तर कधी गोलंदाज. काय खेळ सुरू आहे मैदानावरती. विजय खिल्लारी आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पहिलाच बॉल सरळ खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक षटकार तिथे आला. आकुटप्प्याचा बॉल, पुढच्या एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय आणि यावेळेस जर पाहिलं तर तिथे करेल क्षेत्ररक्षक चूक आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. विजय खिलारीच्या बॅटमधून येतोय दुसरा दमदार षटकार. काय खेळ रंगलाय मैदानावरती. कधी विकेटच्या आहेत, कधी चौकारांची आतषबाजी होते. आता बघा काय घडलं होतं मैदानावरती. शानदार खेळ, ऍक्शन रिप्ले, गोलंदाजाने केली चूक, त्यावरती बॅट्समनने फटका खेळलाय चापूक आणि आता बॅटिंग होते. झापूक झुपूक झापूक झुपूक. आज माइंडसेट खूप चांगला आहे बॅट्समनचा. बॉलची आवश्यकता मैदानावरती, धावांचा वेग वाढलेला आहे. हे षटक इव्हेंट पण होतं, त्याचे चौकार षटकार आले, इथे विकेट आले, सगळ्या गोष्टी आपण मैदानावरती पाहिलेल्या आहेत. आणि बघा इथे आणखीन काही अंपायर आहेत तिथे बॉन्डिलरवरती. आणि रिॲक्शन बघा, सागर शेळकेचे रिॲक्शन. 2 षटकार 27 धावा, 3 गडी बाद केले, पण 27 धावा त्याने खर्च केल्यात. 5 षटकांचा खेळ, धावा 52, 4 गड्यांच्या मध्ये. साई निर्माण ग्रुप शेवटीनं शानदार कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता इथे आणखी एक साई लोणीचा संघ मैदानावरती आहे. बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस देखील एक दमदार संघ आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या मैदानावरती, या स्टेडियमवरती. नगरपालिकेचं अत्यंत सुंदर असं मैदान ग्राउंड आपण सेव्हन्स लाईन वरती सध्या 5 षटकांचा खेळ आपण पाहिलेला आहे. आणि आता टेडिंग करण्याकरता ऋतिकला बोलवलंय. ऋतिक सांगळे येताना पाहायला मिळत आहेत, परंतु एक पारितोषिक हनुमंत शेठ गव्हाणे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून विजय खिलारी यांच्यासाठी असणार आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2 लागोपाठचे षटकार त्यांनी खेळलेत, परंतु ते ज्यावेळेस स्ट्राईकला येतील आणि तिसरा षटकार खेळतील त्यावेळेस हनुमंत शेठ गव्हाणे मित्रमंडळ यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार तो मात्र विजयसाठी असणार आहे. पहा, गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋतिक सांगळे येत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय, 52 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक केलाय आणि हा बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. मनोज नाना यांच्या बॅटमधून येतो एक शानदार चौकार. खूप चांगला स्ट्रोक, आखूट टप्प्याचा बॉल होता पहा ऋतिक सांगळेचा आणि थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, खाली क्षेत्र होतं आणि ते निवडलं. एक चांगला स्ट्रोक मनोज नानाच्या बॅटमधून. मिस्टर लीग म्हणून मनोजला ओळखलं जातं. और गेम बाउंड्री के बाहर चली गई. स्कोर अब तक 56 स्कोर बोर्ड पर. दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं. वक्त बहुत कम है क्योंकि आकाश में अभी भी वो काले घने बादल है. डॉक्टर सुजाता विखे पाटिल चषक 2025 टूर्नामेंट का बहुत ही शानदार आयोजन ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. पहलवान राजेंद्र शिंदे युवा मंच द्वारा 6 ओवर प्रगति पर है और फिलहाल विजय खेल रहे 12 पर. मनोज पाक पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर पर बल्लेबाज मनोज. ऋतिक की अगली गेंद डाल किया खूबसूरती के साथ. इस कवर क्षेत्र में खूबसूरत कवर रहा है. लाजवाब स्ट्रोक, 1 रन आपको मिलेगा. सिंगल के साथ स्कोर 57 for 4. बस सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज मनोज का.
एक सिंगल आली आहे धावफलकावर 57 धावा. पहिल्या बॉलवर एक चौकार आला, परंतु त्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये बदल ऋतिकने केला. पहिला चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर, त्यानंतर पुढे टाकला. मोठा फटका इथे खेळायचा आहे. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालेलं नाहीये. विजय खिलारीसाठी एक संधी होती, 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी होतं. या चेंडूवर जर षटकार आला असता तर मग ते प्राइस त्यांना मिळू शकलं असतं आणि तो प्रयत्न त्यांनी केला. कनेक्शन झालेलं नाहीये. प्लेड अँड मिस. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर ऋतिकचं पुनरागमन. बहुत ही बढ़िया गेम मैदान के अंदर हो रहा है. अच्छा पैटर्न से कैसे पूर्ण मुकाबला है. इस बार आउटसाइड पर खेलना चाहते थे, बल्ले के आंदोलन की हटाने के करने की कोशिश जरूर की गई, लेकिन लेट हुए. इस वक्त फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. सिंगल के साथ स्कोर बोर्ड बिल्कुल आगे बढ़ता है. 58 रन 4 विकेट के नुकसान पर. ये बैटिंग क्यों चल रहा है. ये देखिए आपके स्क्रीन पर ये जो 4 ट्रॉफीज है ना, वही आपका इंतजार कर रही है. खूबसूरत ट्रॉफीज है और एक बार फिर ये ट्रॉफी हर कोई चैंपियन बनना चाहेगा. अब 1 2 3 के लिए सवाल है. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. कृष्णा पवार इंटरेस्टेड आहेत, परंतु थोडासा दूरवर बॉल पडलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्याचा दुसरी धाव घेण्याचा विचार मैदानावरती होता आणि त्या यशस्वी देखील पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये थोडंसं पुढे सरसापत खेळण्याचा प्रयत्न केला होता. कृष्णा पवार, मोठं अंतर होतं, ते कापण्याचा प्रयत्न, परंतु पोहोचू शकले नाही आहेत. तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर यशाला कमीपणा घ्यावा लागतो. त्यामुळे प्रयत्न तुम्ही करत राहा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. तेच प्रयत्न इथे कृष्णाचे पाहायला मिळाले. जी इस वक्त कमिटमेंट में कोई कमी नहीं. आइकॉन खिलाड़ी है. मिस्टर तो कमा पे गए थे, मिस्टर कमर पर खिलाड़ी, लेकिन क्या आगे खेल दे रही है. बहुत कुछ हो रहा है. ऋतिक ने इस टूर्नामेंट में जितना क्रिकेट का खेल खेला, गेंदबाजी के वो निराश थे, मेरे हिसाब से संतुष्ट नहीं थे वो परफॉर्मेंस के बारे में. आज इस बात में संतुलन करके मैदान के अंदर उतरे. बहुत बढ़िया गेंदबाजी रही इनकी और अब जाकर ओवर समाप्त 6 ओवर के बाद रन संख्या टोटल कुल मिलाकर आप देख सकते हैं 61 रन स्कोर बोर्ड पर 61 for 4. आइए डीजे मास्टर, आपका समय हो गया है. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, एक गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. पद्धतीने जिथे बनून लावले जाते ना, तिथे झालं. अप्रतिम फटका विजयच्या बॅट मधनं इथे डिझाईन केले जात आहेत बलून आणि बरोबर बलून वरती हा चेंडू आलेला आहे. शेकीबाचा पाठ तुटणार याची काळजी घ्यायला पाहिजे. तापलका धावा 6, धाव संख्या होती ती एकूण आता 67 धावा तापलकावरती. शानदार खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हे षटक महत्वाचं आहे. अभी 5 गेंदों का खेल बाकी है. 67 4 विकेट के नुकसान पर सुशांत गेंदबाजी कर रहे हैं. मनोज इसको स्ट्राइकर पर 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और के बाहर गई थी. अच्छा स्ट्रोक है, बॉलर पर कवर पर यार खराब फील्डिंग. इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. अभी कहेंगे या फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. ब्यूटीफुल शॉट. लीजिए मास्टर. डोक्याला हात लावून बसलेले यार. थैंक यू डीजे मास्टर, एक मीठा गाना सुनाने के लिए. इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला आडव्या हाताने हा बॉल खेळला मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. मनोज साहेब हा वेब स्ट्रायकर एंडकडे होते. एक धाव घेते नॉन स्ट्रायकर एंडला आले. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. विजय खिलारी आता स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. अन्य पैलवान राजन दादा शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून एक चांगला मंच तरुणांसाठी आपल्याला बघायला मिळतोय.
यावेळेचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक, ताकदीचा वापर केला. बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. एक टप्पा घेत चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षक, त्यांना मात्र एकटा सोडून बॉल निघून गेला सीमारेषा पार. चौकार. के पार चली गई है 76 को 2 गेंदों का खेल अभी ज्यादा बाकी है. इस बार ऑफसाइड पर खेलना चाहते थे. क्या रन आउट का मौका मिलेगा? बिल्कुल रन आउट का मौका मिलेगा क्योंकि मनोज अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं. विजय खिलाड़ी जिन्होंने 17 बनाए 5 गेंदों का सामना किया, अपना विकेट इन्होंने सैक्रिफाइस किया है. तो शाहरुख 76 for 5. आखिर गेंद शेष कितना? 4 6 2 1. 4 रन. देखते हैं, प्रेडिक्शन है, क्रिकेट का खेल है. अगर यहाँ से 4 बनते तो 80. अनिल जी कह रहे कि ये छक्का हो सकता है, 6 है. कि बात के कैप्टन में क्या चल रहा है वो भी देखना बहुत जरूरी. मनोज स्ट्राइक और अनिल ने सही कहा. गेयर बॉडी लड़ के बाहर. डीजे वाले बाबू जरा गाना बजाओ, ये बताने का चली गई. 6 रन. क्या होता है? लाइट बिल्कुल ऑन, लाइट ऑन है. चिक चिक. अब फिलहाल देखिए क्या होता है मैदान के अंदर. एक्शन रिप्ले. सुंदर स्ट्रोक. अंत बला तो सब कुछ बला. और मनोज का बल्ला माशाल्लाह, क्या शॉट था ये. और अंपायर देखिए, दर्शक दिन का भी बिल्कुल अंपायर है और इन्होंने भी इशारा किया था. 83 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 83 धावांची आवश्यकता. शाहरुख 70चा विचार होता, म्हणजे बॅट्समन 70चा विचार 35 धावांचा. 35 40 25 धावा अपेक्षित होत्या आणि जे कच्चे दुबे होते, म्हणजे जी कमजोरी होती ती या ठिकाणी जाणवली. शेवटच्या 2 षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस. शेवटच्या काही षटकांचा विचार जर केला तर मग चांगला खेळ बघायला मिळालेला आहे. मनोज जायभावे, विजय खिलारी यांनी उपयुक्त धावा संघासाठी बनवल्या. मनोज जायभावे, मी अगोदर उल्लेख केला की प्रदीर्घ अनुभव आहे, सातत्यानं लीग फॉर्मॅटमध्ये त्याचा खेळ आपल्याला बघायला मिळत असतो आणि शेवटच्या षटकामध्ये त्याने देखील चांगली बॅटिंग केली. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला आणि 82 धावा झालेल्या आहेत. 83 धावांचं टार्गेट आता यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोली तुम्हाला संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. विचार 70चा सुरू होता सर, परंतु आता 82 झालेले आहेत. म्हणजे तुम्ही इथे जर विचार केल्यानंतर गोलंदाजी सुरुवातीला चांगली राहिली, परंतु शेवटच्या काही षटकांचा विचार जर केला तर तिथे अचूकता गोलंदाजांची बघायला मिळाली नाही आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला. 82 झालेल्या आहेत, 83चा आवड असणार आहे. 2 आघाडीचे फलंदाज लवकर झाला. आघाडीची जोडी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं. 42 चेंडूंमध्ये 83 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तो फाइटिंग टोटल है. 83 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. लेकिन एक इम्पोर्टेंट चर्चा हो सकती है जिस तरह से आखिर की गेंदों पर जो छक्के जब आते हैं, चौके आते हैं, तो मोमेंटम जाता है. फील्डिंग करने वाली टीम जब बाद में आप फील्डिंग करने के लिए आते हैं तो साई बालाजी लोनी, मैं समझ सकता हूँ कि आपके पास मोमेंटम है. लेकिन पावर पे में यस एंटरप्राइजेस के जब बल्लेबाजी करने के लिए आएंगे तो पहले 12 गेंदों में कितने रन बनाएंगे वो देखना बहुत जरूरी. किस तरह से बल्लेबाजी करें, क्या सोच होगी, क्या प्लान होगा वो भी देखना बहुत जरूरी.
51. बघा परत एकदा पाऊस येण्याआधी हा सामना सुरू करणं गरजेचं आहे. 50, 45 सेकंद. सामन्याला सुरुवात करा. 40 सेकंद आहेत. 40 सेकंद आहेत. बॅट्समन चला लवकर आपल्या जागेवरती. पुन्हा एकदा गार हवा सुटले. 35 सेकंद आहेत. 32 सेकंद. 30, 30, 25, 25, 25, 20, 17, 15, 15, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. एकदा सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करा. आणखी एक क्वालिफायचा मॅच, अत्यंत महत्वाचा मॅच आहे. एकदा सगळ्यांचा आवाज होता. बरं गणपती बाप्पा. थँक्यू. स्वप्नील कुल्लम आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. पैलवान राजेंद्र शिंदे युवा मंचाच्या वतीनं. फिलहाल 83 रनों की जरूरत है और पहली गेंद पर सिंगल कृष्ण पवार के ऊपर रहेगी निगाहें. अब मजा आएगा. बैटल बहुत इंटरेस्टिंग है. 3 ओवर का जो खेल है ना मुझे बहुत इंटरेस्टिंग लग रहा है. मागच्या सामन्याचा विचार जर केला तर ज्यावेळेस यश एंटरप्राइजेस संघ धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरला, पहिल्या चेंडूवर कृष्ण पवार बाद झाले होते, परंतु विकी मुंडेनं जो डाव सावरला, विकी मुंडेनं जे अर्धशतक बनवलं, तिथे मात्र संघानं विजय मिळवलेला होता. आता काय होईल या मॅचमध्ये? टप्प्याचा बॉल आहे. पुल करत असताना भैया मणियार यांच्या बॅटमधून एक शानदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, अद्भुत फटका, बॉल सीमारेषा पार. भैया मणियार यांचा चौकार. वेलकम बाउंड्री. बहुत ही बेहतर स्ट्रोक बल्लेबाज भैया का. गेंदबाजी करेंगे गेंदबाज तैयार. कदमों का इस्तेमाल किया गया था. ओवर पिच शॉट था बल्लेबाज का. भैया तैयार. अंडर प्रेशर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. जहां पर बल्लेबाजी कर विशाल निकोट कमबैक करना चाह रहे हैं. इस 3 गेंदों की कहानी देखें तो पहली गेंद पर सिंगल शाहरुख, दूसरी गेंद पर चौका और तीसरी गेंद पर भैया को खामोश रखा विशाल निकोट ने. कमी गतीने टाकला यावेळेसचा बॉल. थोडासा जर पाहिलं तर फलंदाजाला हा चेंडू बीट करून गेलेला आहे. अर्थात कमी गतीने देखील टाकला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू वळाला देखील आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलेला आहे. म्हणजे विकेट टेकिंग डिलिव्हरी म्हणून आपण या चेंडूकडे पाहत असतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा कारगर ठरतो चेंडू आणि त्याचा वापर विशाल निकोट करतायत. टप्पा खाते उछाल मिला था. गेंद बिल्कुल बाउंस जरूर मिला था और उसके बाद ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए. टर्न एंड बाउंस. ऑन साइड पर स्विंग किया. ऑन लेग पर खिलाड़ी मौजूद. आउट. बल्लेबाज भैया बैक टू द पेविलियन. अब सफलता मिली है विशाल निकोट को. पहले विकेट का पैदान, पहला ब्रेक थ्रो अपनी टीम के लिए दिला दिया. स्क्रिप्ट लिहिल्यासारखं वाटतं. अगदी सेम स्टोरी तशीच होती. ज्यावेळेला आपण बघितलं युवराज बॅटिंग केला आणि तिथे तो फटका खेळल्यानंतर वाटतं छोटं सीमारेषा आणि कोणाचं रिॲक्शन पण आता पण वाटलं भयाने हा फटका खेळेल तो सीमारेषा पार जाईल. अगदी बॉर्डरवरती अप्रतिम झेल टीमला गेलाय. इन्साइड आउट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नाहीये. सचिन संघाचा नेता मैदानावरती दाखल झालाय. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम आहे. सुंदर गोलंदाजी. दोन्ही बाजूने जसा तसं उत्तर दिलं जातं. शेवट जर बघितलं 2-3 षटकामध्ये धावा आल्या तर 36 चेंडू 78 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा थरार.
संघाचा संघनायक युवराज गुंजाळ. आखूड टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. मिड ऑफच्या दिशेने बॉल गेलेला आहे. धावी ते मिळणार नाही सर. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. कशा पद्धतीनं फलंदाजी होणार, कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार, कोण जाणार फायनलला आणि कोण जिंकणार या स्पर्धेला याची प्रतीक्षा आता आपल्या सर्वांना आहे. शांत पक्षाप्रमाणे आपण ही प्रतीक्षा करतोय. ओहो, कमाल का स्ट्रोक. कृष्णा का पलटवार. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और कमाल का छक्का. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चेहरों लग रहा. मैग्निफिसेंट स्ट्रोक. फिलहाल टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे. ज्यादा एफर्ट लगाया था वो देखा जाएगा. युवराज गुंजाल और सामने बल्लेबाज कृष्णा पवार. कृष्णा हमला कर रहे हैं बीच मैदान पर. टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो देखना बहुत जरूरी. वैसे लेग पर गेंद थी लेकिन थोड़ा सा पीछे चले गए और खूबसूरती के साथ टीप स्ट्रक कवर बाउंड्री की तरफ इनसाइड आउट एक बेहतरीन स्ट्रोक था. ज्यादा मूवमेंट नहीं थी. बॉडी का बैलेंस देखिए, एक बार बल्ले का चेहरा देखिए, बहुत बेहतरीन. और सबसे बड़ी बात है शाहरुख, हेड पोजीशन बहुत अच्छी थी बल्लेबाज कृष्णा की. अब चक्कर वो डिसीजन आ रहा है इसीलिए आंकड़े नहीं बदल रहे. अब खेल बदलेगा, खेल का रंग बदलेगा. मौसम तो ऑलरेडी बदल चुका है. नक्कीच इथे आपण कृष्णा पवार यांनी फटका तर चांगला खेळला परंतु डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जाते. गोलंदाजाने ओव्हरस्टेप केली आहे का त्याची प्रतीक्षा आता आपल्या सर्वांना असणार आहे. परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. एका मोठ्या लक्ष्याचा बाटला करायचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थात 6 धावा मिळतील तिथे आणि पलटवार दुसऱ्या डावामध्ये होताना पाहायला मिळतोय. हर वार का पलटवार कृष्णा पवार. जबरदस्त स्ट्रोक त्याने खेळला. हर सवाल का जवाब है कृष्णा पवार. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. जो इनका प्रदर्शन है मैं आपको बताऊंगा टॉप रँकिंग की बात. ब्युटिफुल. सुख म्हणजे काय असतं त्याचे अनुभूती देणारा हा फटका. हे सिरियल नाहीये, सिरियलचं नाव नाहीये. काय फटका खेळलाय. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह कृष्णा पवारच्या बॅट मध्ये खडखडीत चौकार. मॅग्निफिसेंट स्ट्रोक. शानदार खेळी साकारतो कृष्णा. ड्राईव्ह केला पहा. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल आणि तिथे हा सुंदर स्ट्रोक खेळलाय 4 धावेंकरिता कृष्णा पवारच्या बॅटमधून. हा फटका आलाय यावेळेस इनसाइड आउट. आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस. कृष्णा पवारचा वार. ब्रँड ऑफ सोलापूर. सोलापूरचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पारितोषिक मैदानावरती कृष्णासाठी आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरचा विचार जर केला तर युवराज गुंजाळ यांच्या विरुद्ध 19 धावा खर्च करण्यात आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिले आणि या 30 चेंडूंमध्ये 59 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. असं नाहीये की फलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये
परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील आता इथून पुढे पुनरागमन करू शकतो, कारण मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे. असं नाहीये की आता एका बाजूला सामना गेलेला आहे. प्रयत्न तुम्ही करत राहा, यश नक्कीच मिळणार आहे. कारण स्वप्न तुम्ही पाहिलंय ना, या स्पर्धेला जिंकायचं, तर मग मेहनत करून त्या स्वप्नापर्यंत तुम्हाला जावं लागणार आहे. बिल्कुल सही कहा, मेहनत तो आपको करनी पड़ेगी. बढ़िया गेंद, अब मजा आएगा. आइकॉन है दोनों तरफ से खिलाड़ी की. अगर बात करें तो एक तरफ बल्लेबाजी करें कृष्णा पवार, दूसरी तरफ से विशाल निकोट गेंदबाजी करने के लिए जो पोजीशन बना रहे थे ना, देखिए एक्शन जैसे गए 7 पर आपका ये गेंद जो है क्या हुआ था मैदान के अंदर, ये पोजीशन बना रहे थे कृष्णा, जब पोजीशन बना रहे थे तो बहुत अच्छी तरह से फॉलो किया विशाल निकोट ने. ऑनसर पर गेंद दिया, बाउंड्री पर नॉक ऑन पर खिलाड़ी क्या इस गेंद को रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे. शानदार स्ट्रोक कृष्णा का, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. तालियां बज रही है, तालियां बज रही है. क्या बात चल रहा है, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. हनुमंत गबने टीम के ओनर है, लेकिन इस कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. फिलहाल बीच में वो खिलाड़ी आ गया, इसीलिए वो कुछ दिखाई नहीं दे रहा कि वो शॉट कौन सा है, लेकिन गजब का शॉट था. तारामंडल में गेंद गगन चुंबी सिक्सर कृष्णा के बल्ले से. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक सुनामी पाहायला मिळते इथे फलंदाज कृष्णा पवारच्या माध्यमातून. विनोद पानसरे साहेबांच्या वतीनं कृष्णा पवार यांच्या अर्धशतकासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आणि 47 धावांची आवश्यकता. गोलंदाज विशाल, टप्प्याचा बॉल इथे यशस्वी ठरलेत. यावेळेचा बॉल रिव्हर्स करत पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पार, कृष्णा पवारचा चौकार. सुंदर बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया था. और अब चक्कर 24 गेंदों का खेल, 43 रनों की जरूरत है. ईंट का जवाब पत्थर से देने की पूरी कोशिश हो रही है बीच मैदान पर. डॉक्टर सुजय दत्ता विखे पाटिल चषक 2025 बेहतरीन खेल मैदान के अंदर हो रहा है, उसमें कोई संदेह नहीं है. कृष्णा के अर्धशतक के लिए टीम के ओनर विनोद पानसरे साहब की तरफ से 1100 रुपये का इनाम है. अब चक्कर पहला विकेट जल्दी गिर गया था. सचिन और कृष्णा ने बहुत बढ़िया तरीके से पारी को संवारा है, जिसमें कृष्णा पवार का योगदान बहुत बड़ा. 12 गेंदों में 24 गेंदों में 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बशीर को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, कम बॉक्सेस से गेंदबाजी कर रहे हैं. और सामने बल्लेबाज टीम के कप्तान सचिन शिरतान. और ये एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास अनुभव है, तो शाहरुख मजा आएगा. ये भाई बैटल बहुत इंटरेस्टिंग.
24 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. विकेटचा शोध घेतला जातोय, कारण एखादी विकेट जर आली तर मग गोलंदाजी करणारा संघ तिला सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आणि तोच प्रयत्न आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून देखील होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत बशीर शेख, तर समोर सचिन शिरतार. एक बाद 40 धावा. बाहेर जाणारा बॉल बॅट टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लगेचच या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं, कारण ऑनफिल्ड व्हाईट बॉलचा इशारा आला होता आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. DRS से लिया गया. बशीर जो बल्लेबाजी के मैदान के अंदर तो सचिन बल्लेबाजी करना हड़बड़ाहट के साथ कर रहा है, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर है, उसके बाद में थोड़ा लेग स्टंप की तरफ चलेंगे और बशीर को लग रहा है कि ये फेड डिलीवरी होनी चाहिए. ऑनफील्ड अंपायर को लग रहा है कि ये वाइड बॉल है, मतलब वो वाइड बॉल का इशारा किया गया, चालन किया बशीर ने. टीवी अंपायर को क्या लग रहा है, वो क्या देख रहे हैं, वो भी एक बार फिर इंपॉर्टेंट है. एक बॉल, एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. मिशेल निकोट को आप देख रहे हैं इस वक्त स्क्रीन पर, डिसीजन पेंडिंग है. कीप रोलिंग. अंपायर को बताना होगा क्या अच्छी हो गई है बॉलिंग, क्या गेंदबाजी बहुत अच्छी हुई है, वो एक बार फिर बताना है. क्या ये फेयर डिलीवरी है या नहीं, एक बार फिर यह बताना है. सबकी निगाहें वार रूम की तरफ है और अब फिलहाल अंपायर ये भी देखिए अंपायर भी देख रहे हैं स्टूडियो की तरफ. सबने सुनावी द्वारा दिखाया जाएगा. पोजीशन में आ गया अंपायर, अब पोजीशन में है और सतीश भालेराव और संतोष भालेराव संतोष भालेराव इस वक्त टीवी अंपायर है. अब जाकर सतीश भालेराव. इट्स फेयर डिलीवरी. तो आपका DRS जो है ना वो सक्सेसफुल हुआ है, तो रिव्यू आपने रिटेन किया है बशीर. अब ज्यादा हो गया, अब तो बिल्कुल अंपायर एक्सरसाइज करेंगे. वाइट बॉल का इशारा हुआ. अब जाकर स्कोर आगे बढ़ता हुआ. चौथा ओव्हर 41 रन 1 विकेट के नुकसान पर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर होता आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 41 आकड्यावर जाताना दिसतं. सामन्याचं समीकरण आता बदललंय. 23 चेंडूंचा खेळ बाकी आणि या मॅचला जिंकण्याकरिता 42 धावांची आवश्यकता. बशीर शेख गोलंदाजी करण्यासाठी. बाहेर जाणारा बॉल तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षण तितकंच जबरदस्त होताना पाहायला मिळतंय. खूप चांगला स्टॉप पाहायला मिळतो तौसिफच्या माध्यमातून. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. बशीर शेख कोथरूड प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला खेळ बशीरचा राहिला होता. अकोले तालुक्यातील खेळाडू आहेत. या स्पर्धेमध्ये अकोले तालुक्यातील अनेक खेळाडूंनी प्रभावित केलं आणि त्यातलंच एक नाव म्हणजे बशीर शेख. आगे आकर गेंद को खेल दिया, बहुत ही अच्छा कदम ताल. गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल. बल्लेबाजी सचिन की बेमिसाल 6 रन. into the slot and ball out of the plot. सचिन शिरतारच्या रडार मधला बॉल आणि त्यांनी मात्र फेकून दिला ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस पुढे टाकला होता. यावेळेस लेंथ बॉलचा वापर करण्यात आला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात होतंच्या नव्हतं क्रिकेटमध्ये होतं. त्यामुळे इथून पुढे काय होईल ते देखील सांगणं कठीण असणार आहे, कारण 20 चेंडूंमध्ये 36ची आवश्यकता आहे. जरी पहिला फलंदाज लवकर बाद झाला असला, 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी केली असली, परंतु एखाद्या 2 विकेट्स जर लागोपाठच्या आल्या तर मग या मॅचमध्ये थोडीशी रंगतता प्रचांतर येऊ शकते. जी हाँ, इस वक्त बशीर गेंदबाजी कर रहे हैं, राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑन साइड पर खेल दिया, बहुत ही खूबसूरत विकेट, लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. ओह माय गॉड, कैच छोटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, बशीर का दिल टूटा. करे तो क्या करे, ये तो लड्डू था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और ये बिल्कुल आसान कैच था. शाहरुख, ये शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. आपने जो है ना बिल्कुल इस वक्त आसान कैच को छोड़ दिया, कैच छोड़ दिया, मैच छोड़ दिया. ये तो आने वाला समय बताएगा. आता परिस हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चिक चिक दोन्ही माईकचा आवाज गेलाय. हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. एक धाव इथे पूर्ण केली जात असताना
झेल या अगोदर सुटला त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू, कारण आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही थोडंसं बॅकफुटवर गेलेला आहात आणि आपण त्या झेलाच्या अगोदर एक चर्चा देखील केली की एखाद्या 2 विकेट्स जर आल्या तर मग मॅचमध्ये गोलंदाजी करणारा संघ देखील शिरकाव करू शकतो. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 34 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपके स्क्रीन पर है. 18 गेंदों का खेलना बाकी, 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फक्त जास्त वेळ घेऊ नका, हा सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बॅटिंग पाऊल पे इशारा मैदानावरती. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 18 गेंदे 34 चाहिए मुकाबला जीतने के लिए. नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 34 रन टू विन दिस मैच एंड वेरी गुड बैटल गोइंग ऑन हियर बिटवीन बैट एंड बॉल. अब मजा आएगा. फ्लैंक टिपर खिलाड़ी पॉइंट, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, गेंदबाजी में किसको मौका मिलेगा वो देखना बहुत जरूरी है. संतोष दाभाडे को मौका मिला. सामने कृष्णा है, सेट बल्लेबाज है, 35 पर खेल रहे हैं. विनोद पानसेरे साहब निगाह रहे, एक बार फिर उनके भी रहेगी. कृष्णा के ऊपर 11 का इनाम इन्होंने लगाया है और गेंदबाज तैयार. 18 गेंदे 34, कांटे की टक्कर है. सेकंड क्वालिफायर आप देख रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग बॉडी लाइन पर, एक फाइन लेग पर खिलाड़ी है. ज्यादा वक्त नहीं लेना, वक्त बहुत इंपॉर्टेंट. टाइम इज मनी. वक्त जो है ना आपको राजा भी बना सकता है, आपको रंग भी बना सकता है. तो 18 गेंदे 34 चाहिए. कृष्णा इस पक्ष स्ट्राइक रेट पर है. बैटिंग पावर प्ले लिया गया है. अब जाकर कितने खिलाड़ी बॉडी लाइन पर है? एक तो लॉन्ग ऑफ दिखाई दे रहा है, एक पॉइंट का खिलाड़ी. अभी भी फील्डिंग में तब्दीली हो रही है. स्क्वायर लेग को थोड़ा अंदर लेके आ रहे जिन्होंने कैच छोड़ा था. अब पॉइंट का खिलाड़ी वो भी दायरे के अंदर आ गया. तो 2 खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑफ, ये 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर और बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद. 18 चेंडू आणि 34 ची गरज आहे. म्हणजे एवढा डिफरन्स नाही आहे. तुम्ही करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट मध्ये जर विचार केला, करंट रन रेट 12.25 आणि रिक्वायर्ड रन रेट 11.30, म्हणजे एवढा फरक नाही आहे. आखू टप्प्याचा बॉल, हा खराब चेंडू आहे आणि कृष्णा पवारला असे चेंडू तुम्ही टाकू शकणार नाही. हा बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बाजी करते हुए संतोष दाभाडे. ये अच्छी लाइन, ये लाइन डाली है, मजा आएगा. अब कृष्णा को एक कदम आगे सोचने का मौका, एक बार फिर अवसर आ गया है. बहुत ही इंपॉर्टेंट मैच. पहली गेंद पर लाजवाब स्ट्रोक कृष्णा का, दूसरी गेंद पर संतोष कमबैक कर रहे हैं. शानदार बैटल. अब जाकर तीसरी गेंद पर क्या होगा वो देखना बहुत दिलचस्प है. गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवते आणि इथे तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. पहिला चेंडू थोडासा खराब, थोडीशी खराब दिशा आणि तिथे फलंदाजाला फायदा झाला. त्यानंतर गुडलेंथ आणि त्या परिसराचा खूप चांगला वापर करत बॉल थोडासा आतमध्ये आणला आणि त्या चेंडूवर जर बघितलं तर फलंदाज निष्प्रभ राहिले, निरुत्तर राहिले आणि संतोषनं तिथे पुढे आगमन केलंय. सामना बरोबरीत आहे, सामना रंगतदार होईल यात शंका नाही. पहा, प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. दोन्ही बाजूने जर बघितलं तर रणनीत्या आखल्या जात आहेत की या मॅचला कशा पद्धतीने बनवायचं, कशा पद्धतीने जिंकायचं, कारण मॅच महत्वाची आहे. फायनलला दोन्ही संघांना जायचंय. इस बार स्टोक अच्छा, लेकिन इसी स्टोक के लिए प्रोटेक्शन है लॉन्ग ऑफ पर. बैटिंग पावर प्ले 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर रहेंगे. तो प्लान था विशाल निगोट का बल्लेबाज कृष्णा के खिलाफ, वो सक्सेसफुल हो रहा है. 15 गेंदों में 29 रनों की जरूरत है. स्कोर 54 रन, 1 विकेट का नुकसान पर. सेकंड क्वालिफायर पैसा वसूल हो रहा है. मजा आ रहा है दर्शकों को, एंजॉय करते हुए हर मोमेंट को. अब जाकर मौका मिलेगा. बल्लेबाज सचिन को 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कृष्णा 40 पर है. अर्धशतक के लिए 10 रन चाहिए और शाहरुख 15 गेंद में 29. कहानी इंटरेस्टिंग है, नाखून चबाने वाला मैच. प्रेक्षकांचा मूड देखील गुड आहे आणि 54 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 चेंडूंमध्ये 29ची अजून आवश्यकता. संतोष दाभाडे, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव, टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव. चला, वेळ भरपूर तुम्ही घेताय. फिल्डिंग टीम आता विनंती आपल्याला राहील, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन. या वेळेचा बॉल लाखो टप्प्याचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळलेला क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. सचिन शिरतारला या अगोदर जीवदान मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही फलंदाजाला जीवदान देऊ शकणार नाही आणि फलंदाज त्यानंतर आपली रंग उधळत असतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला क्रिकेट जगतामध्ये बघायला मिळतात.
14 चेंडूंचा खेळ बाकी, 28ची आवश्यकता. 14 चेंडू 28ची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर संतोषने खूप चांगलं पुनरागमन केलंय. जी हाँ, कम बैक इज बेटर देन सेट बैक. जिस तरह से पहली गेंद पर चौका था, वो गेंद लेग स्टंप के ऊपर थी, वो एक बार फिर दिशा बहुत खराब थी और इसके ऊपर हमला किया गया. राजू डाउकर सर बता रहे भाई घड़ी दिखा रहे हैं इस वक्त. अब तेज क्रिकेट नहीं खेल रहे, अब 6-7 ओवर का ही मुकाबला खेल रहे. और बारिश जो एक बार परेशान कर रही. देखिए बादल एक बार फिर उसकी आवाज में आ गई. तो ये इंपॉर्टेंट मैच है. 14 गेंदों का खेल, 28 रनों की जरूरत. कृष्णा ऑन स्ट्राइक. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. ब्यूटीफुल शॉट. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. देखिए आत्मविश्वास, देखिए कहां सिंगल खेलने वाले हैं. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. ओहो, पावरफुल शॉट कृष्णा पवार का. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चली गई 6 रनों के लिए. प्रेशर बन रहा था, शाहरुख प्रेशर बन रहा था, उसको कम करने की कोशिश कृष्णा ने की है. लेकिन मैं देखना चाहूंगा अब संतोष साहब क्या जवाब देने वाले हैं. लाजवाब खेल मैदान के अंदर. धावेंची कोंडी ती फोडण्याचा प्रयत्न कृष्णाने केला आणि तिथे षटकार आला. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन जातोय तो षटकार. बॉलच्या लाईनमध्ये आले होते आणि गोलंदाजाच्या वेगाचा चांगला उपयोग केला. शॉट सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं कृष्णा पवार यांचं आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा आणि मजबूत फटका. कृष्णा पवारचा षटकार. 13 गेंदों में 22 रनों की जरूरत. इस ओवर की अगली गेंद संतोष राइट ऑफ ओवर विकेट गेंदबाजी कर रहे हैं. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन क्या ये कैच हो जाएगा? कैच हो जाएगा. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग. चढ़ाई क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज कृष्णा बैक टू द पेबल एंड गॉन. सफलता मिली है. थैंक यू डीजे. 18 गेंदों में 40 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी और इस मैच में 4 छक्के इनके बल्ले से 255 का स्ट्राइक रेट. लेकिन मजा आएगा. आता इथे कृष्णाचे जे समर्थक आहेत त्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. इथे कृष्णा पण चुकला आणि हृदयाचा ठोका वाढणार. म्हणजे आता हृदयाची धडधड वाढवणारा क्षण आपल्यासाठी. कृष्णा मैदानाच्या बाहेर गेलाय, सेट बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे शाहरुख आता मजा येणार. नवीन फलंदाज थोडंसं लवकर चला, ही विनंती आपल्याला राहणार आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती राहील, वेळ वाचवत चला प्लीज. वेळ वाचवत चला ही विनंती आपल्याला राहणार आहे. संतोष दाभाडेच्या विरुद्ध धावा आल्या होत्या. ऍक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य दाखवली जात आहेत. झेल देखील अप्रतिम तिथे पकडला, कारण हा झेल घेणं तितकं सोपं नव्हतं आणि कृष्णा पवारची मोठी विकेट संतोष दाभाडे अर्थात सँटी यांना मिळाली. 18 चेंडू आणि 46 धावेंची एक बहारदार खेळी आपल्याला कृष्णा पवारची नक्कीच पाहायला मिळाली. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 61 धावा धावफलकावर आणि फलंदाजी करण्याकरिता मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने अर्धशतक बनवलं आणि मागच्या सामन्यामध्ये जो फलंदाज मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो महेश अर्थात विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मागच्या ओव्हरचा विचार जर केला तर संतोष दाभाडेनं धावा खर्च केल्या, परंतु आपण खर्च केलेल्या पैशाचा मोबदला कसा मिळवायचा ते त्याला माहिती आहे. त्यानं कृष्णाची महत्वाची विकेट मिळवून दिली. आता 12 चेंडूंमध्ये 22ची गरज आहे. युवराज महत्वाचं षटक हाताळतात आणि स्ट्रायकर एंडकडे फलंदाज संघाचा संघनायक सचिन शिरतार एका बाजूला, 2 कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध. जी हाँ, मजा आएगा. इस वक्त 12 गेंदों में 22 रनों की जरूरत है. चौके के साथ आगाज किया गया था और विकेट के साथ ओवर समाप्त हुआ. 61 पर 2 ओवर 5 समाप्त. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज युवराज, सामना करने के लिए बल्लेबाज सचिन. टपकाते उछाल था, जबरदस्त स्ट्रोक है, खिलाड़ी यहां मौजूद है. ओह माय गॉड, वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बॉडी लगे बाहर. आगे आकर गेंद को खेल दिया. बेहतरीन स्ट्रोक है, बाउंड्री पर खिलाड़ी, सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग बाउंड्री लाइन पर. दोबारा एक बार फिर सबको लग रहा था गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन प्रशंसा करनी चाहिए जिस तरह से बाउंड्री लाइन पर गेंद को रोका गया है.
चौका रोकना बहुत देर, छक्का एक बार फिर जाएगा तो प्रेशर आपके ऊपर आएगा, तो ये फील्डिंग बहुत बढ़िया, कमिटमेंट में कोई नहीं। मेरे हिसाब से वहां मानव हो सकते हैं, मानव की फील्डिंग भी बहुत ही बेहतरीन है। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर युवराज पुढे सरसावलेत, यावेळेस चेंडूवर आघात केलाय, एकच धाव तिथे परिपूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलकामध्ये बदल होत असताना पाहायला मिळणार आहे। 68 धावा आता धावफलकावरती बनवल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। युवराज या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलाय, कारण आतापर्यंत 9 चेंडू टाकले तर 26 धावा त्यानं खर्च केल्या। पहा प्रेक्षक, देखिए मैदान के अंदर चल रहे बैटिंग, और अभी जो आपने देखा वहां चल रहे चैटिंग कर रहे वो, उनको पता नहीं कि एक बार फिर मैदान के क्या अंदर क्या चल रहा है, पूरी तरह से एक बार देखिए मोबाइल पर घुसे हुए हैं, चैटिंग चल रही है इस वक्त। 68.2 इनकी आंखों में देखिए थोड़ा सा शर्माते हुए 68.2 उड़ा आसमान की तरफ, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी, शानदार सिक्सर। के 9 रनों की जरूरत है, कहानी इंटरेस्टिंग है, सीधे बल्ले से खूबसूरत स्ट्रोक है, सीधा बल्ला, और इस वक्त लाजवाब स्ट्रोक है, जहां आप देख सकते हैं अगले मैच की तैयारी हो रही है, वहां प्लान बन रहा है, जहां गेंद चली गई 74.2, छोटी गेंद थी, मौका बिल्कुल था, बल्लेबाज आउट, बल्लेबाज विकी की पारी समाप्त, 74 पर तीसरा झटका, मॅच ऑन, असं म्हणते हाच फायनलचा सामना मैदानात सुरू आहे। काय मॅच रंगलाय मैदानावरती, प्रेक्षकांसाठी परमिट ठरतोय, प्रेक्षकांसाठी एन्जॉय करणारा प्रत्येक मोमेंट आपल्याला बघायला मिळतोय। वाह, विकी मुंडे बॅक टू द पॅव्हलियन, 6 धावा त्याने केला, 2 चेंडूंचा सामोरा गेला, पण रंगतदार लज्जतदार सामना मैदान नगरपालिकेचा आहे। ते आता मैदान कुठे राहिले, ते मैदान राहिले नाही, ती रणभूमी झाले। मैदानावरती खेळाडूने आणला जणू काही युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव, या सामन्यात कोण कोरणार आपलं नाव, सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाव, धावा हव्यात आता पाहू शकता, धावा हव्यात कोण या सामन्यामध्ये, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5, 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। समीकडे आपल्या स्क्रीनवरती असताना 7 चेंडू 9, सामना अप्रतिम आहे। युवराज मैदानावरती नवीन बॅटर दाखल झालाय महेश चव्हाण, 74 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। साई बालाजी आणि यश एंटरप्राइजेस 2 तगड्या टीम क्वालिफाय करायचंय, फायनलचं तिकीट मिळवायचंय। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा युवराज, ओ आवाज इथे पण आला होता, आवाज आला होता, बघूया काय घडतंय, परंतु पाय बघितला जाईल, लक्ष्मण रेखा पार केली गेले की नाही ते देखील पाहिलं जाईल। आवाज आला होता, हृदयाचे ठोके पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाले, मैदानात सुरू झाले धडपड, हृदयाची वाढले धडधड, पण मोक्याच्या क्षणी इथे कोणी केले का गडबड ते बघूया। 7 चेंडू 9, थांबावं लागेल शाहरुख का, हृदयाची धडधड वाढले नक्कीच 8 मिनिट वाढलेले आहेत, बघूया काय घडलं होतं, काय गडबड झाले का, युवराजने काय गडबड केले का, ज्यामध्ये त्याचा पाय पडणं, पुढे जो लाईन आहे त्याला पार केलं का ते बघूया। सफेद रंगाची रेषा आहे, ती रेषा देखील महत्वाची आहे। सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, हे आकडे बदलतील, कारण निर्णय काय तो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। शाहरुख प्रश्न आहे, कोण सामना जिंकेल वाटतंय, ज्या पद्धतीनं 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता, सांगू शकत नाही, कारण अनिश्चित अजूनही आहे। हा तुम्ही विचारलेला प्रश्न आता गुलदस्त्यात आहे, आणि तो गुलदस्त्यातच ठेवूयात, येणाऱ्या 15 मिनिटं सामन्याचा आनंद घेऊयात, कारण मॅच रंगतदार होईल, दोन्ही संघ जिंकण्यासाठी झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत। 7 चेंडू 9ची गरज, निर्णय प्रतीक्षेमध्ये। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक, मान्य पैलवान राजनदादा शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन, युवकांचं आशास्थान, युवकांचं प्रेरणास्थान आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारं नेतृत्व म्हणजेच राजनदादा शिंदे
आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर सुबक प्रभावी आणि तितकं सुसज्ज असं आयोजन, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा राजन दादा स्वतः घेत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तो कोई रन आपको नहीं मिलेगा. बहुत ही शानदार मुकाबला बीच मैदान पर 7 गेंदें 9 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. अंडर अडबर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सब ब्रेक द रिकॉर्ड. विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ इतिहास बनाते हैं. ये अगले मैच की तैयारी हो रही है. देखिए एक बार फिर ये सारे खिलाड़ी आपल्या स्क्रीनवर किरण खोबरे, सुहास खुळे, योगेश कानवडे आणि राहुल शिंदे यांना देखील आपण पाहतोय. अगदी VIP बॉक्स मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि ते पण या ठिकाणी मैदानावरचा खेळ पाहतात, कारण यानंतर महत्वाची लढाई है. विजय अपनी बॉलिंग पर तैयार है. स्कोर 74, 3 विकेट के नुकसान पर. अभी आने वाली 6 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण आखिरी ओवर है. फ्लाइंग पॉइंट पर खिलाड़ी कबर इस्ट कबर लॉन्ग ऑफ और एक पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर. लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है. आज के दिन का बेहतरीन मुकाबला. टपकाने के बाद अंदर की तरफ आई, हल्का से गेंद को खेल दिया. सिंगल आपको जरूर मिलेगा. 5 गेंदे 8 रनों की जरूरत है. शाहरुख वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट आणि काय वर्णू मी. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा ताट. पर्व दुसरं आहे, दुसरं पर्व त्याचा आहे आम्हाला गर्व आणि त्यातच आहे सर्व. 5 चेंडू 8ची गरज. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय महेश चव्हाणने, बॉलला फेकून दिलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बाणाप्रमाणे सरळ हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचची हवा काढणारा षटकार. आणि निश्चितच प्रेशर रिलीज करणारा षटकार होता. 4 गेंदों का खेल जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, उसके पर प्रहार, खिलाड़ी आउट. क्या बात है, मैच समाप्त नाही आहे. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. म्हणजे मॅच मध्ये 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अप्रतिम, रंगतदार, दर्जेदार, प्रेक्षकांसाठी परवडी ठरणारा सामना. 4 चेंडू मध्ये आता आवश्यकता होती ती 2 धावांची. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. दिवेटी जिल्हा संधी. ओह, क्या बात है, क्या बात है. उर्वरित चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा शिल्लक आहे. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. व्यासपीठावरील सर्व मंडळी एकदा वाजवा की टाळ्या. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम सामना, पैसा वसूल मॅच मैदानावरती सुरू आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हर दिन आता है, हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मॅच आहे मैदान के अंदर. आकाश वामन यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा पुरस्कार तेजससाठी असणार आहे. वेगळा प्रयत्न केला, यश मिळालेलं नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. मॅच में अब ट्विस्ट आया है. 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. क्वालिफायर 2 चा थरार सुरू आहे. काय जबरदस्त मॅच. ओ हो, 4 चेंडू मध्ये 2 धावा, 3 चेंडू मध्ये 2 धावा. आता 1 चेंडू शिल्लक आहे, 2 धावा. धावा 2. जिंकणार कोण, प्रश्न पडलाय मैदानावरती. व्हॉट अ मॅच,
क्या मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, संघर्ष मैदान के अंदर जारी है। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या जीना, क्या एक मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। और बड़े बड़े तूफान जम जाते हैं जब आग लगी हो सीने में। क्या मुकाबला है, क्या मॅच है। एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या सामन्यासाठी। व्हाट अ मॅच। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, आजपर्यंत सुपर ओव्हर झाली नाहीये, आज होईल का पहिली सुपर ओव्हर, आणि ती सुपर ओव्हर बघायला कुणाला आवडणार नाही। एका चेंडूमध्ये 2ची गरज, विजय गोलंदाजी करण्याकरिता बॉल हवेत आहे, जेल होईल का, युवराज बॉलच्या खाली आणि फायनलला हनुमंत शेठ गव्हाणे साहेबांचा साई बालाजी लोणी फायनलला जाऊन दाखल। व्हाट अ मॅच, काय सामना रंगला। ओ हो थैंक यू डीजे। सेलिब्रेशन देखे मैदान के अंदर मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लड़ने वालों के जहां में, मरने वाले के कदमों में जहां होता है। तो बहुत ही जबरदस्त मुकाबला और युवराज ने जबरदस्त क्या का आखिरकार ये सेलिब्रेशन मोमेंट, डीजे मास्टर आइए, सेलिब्रेशन मोमेंट है, कमाल का मैच है ये। डीजे मास्टर मान्य भास्कर अण्णा गुंजाळ यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। बजाव डीजे। एक मिनिट डीजे, किती बक्षीस, या वर या लवकर। हा योगेश कानवडेचा डान्स आपण पाहू शकता मैदानामध्ये। कोण योगेश आहे का? परिवार लोणी यांच्याकडे तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे विजय किल्लारीसाठी। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हे पारितोषिक जरूर देणार आहोत। त्याचबरोबर युवराज गुंजाळसाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे।